शाळेतून आल्याला माझी पहिली ही घाई असते की तिने टिफिन फिनिश करून घेतलाय. तुमचं पण असं असतं का? आणि मी पहिलं तिचा टिफिन बघत असते की तिने खाल्लाय का नाही. आणि रोजच्या सारखंच तिने आज पण टिफिन खाल्ला नव्हता. तिला काही पण बनवलं तरी आवडत नाही. मग तिचा टिफिन वगैरे काढून घेतला आणि इकडे मेथीची भाजी घेतली, कारण आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी बनवायची होती. आणि मी तुम्हाला सांगणार आहे मेथीची भाजी. मला माहिती आहे तुम्हाला येते, पण माझी ट्रिक सांगणार आहे सोपी. ही माझी सोपी पद्धत आहे. मी जास्त फोडणी वगैरे देत बसत नाही आणि ही मी माझ्या आजीकडून शिकले, कारण तिची ही ट्रिक आहे. आणि खरं सांगते, ह्या पद्धतीने भाजी बनवली ना मोकळी पण होती आणि खरं सांगते खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. चला सांगते. इकडे मी भाजी धुवून घेतली आणि त्याच्यामध्ये तिखट, मीठ, लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट, तेल, मीठ टाकून लगेच इकडे खाली असं मिक्स करून घेतलं आणि मुगाची डाळ टाकून झाकण शिजायला ठेवली. आणि दादू इकडे खेळत होता आणि रोजच्या खेळण्या खेळून त्याला खूप बोर होतं. तो खेळत नाही. मग त्याला असं काहीतरी खेळायला द्यावं लागतं. त्याला ब्रश दिला होता आणि त्याला तो खेळत. भाजी सोबत भाकरी छान लागतात. मग इकडे मी ज्वारीच्या भाकरी टाकून घेतल्या आणि इकडे बघा किती छान अशी भाजी झालीये. मग संध्याकाळी इकडे देवाला दिवा पण लावून घेतला. आज दादू नव्हता माझ्यासोबत, कारण तो ह्या टायमाला झोपतो आणि तो झोपलेला होता. सगळी कामं आवरल्यानंतर मग मॅडमला बसविलं होतं अभ्यासाला. आणि अभ्यास नाही करायसाठी तिचे काहीतरी कारण चालू असते. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.